कृष्णा इंदापुरे. मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय मार्गदर्शक आहे. माझी जवळपास आतापर्यंत आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील मी या महाराष्ट्राला या देशाला दिलेले आहेत तयार करून, आणि राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू देखील मी तयार करून दिलेले आहे महाराष्ट्र राज्याला. मी स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू आहे. काय मागणी घेऊन आपण आलाय? आमच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये 10 मागण्या आहेत. जसं स्टेट बोर्डला तुम्ही मार्क्स देतात ग्रेस गुण, तसं सीबीएसई बोर्डालाही देण्यात यावं. कारण की खेळाडूंचं दोन्ही नुकसान होतं. एकाच पातळीवर खेळतात, एकाच स्पर्धेत खेळतात. मग नैसर्गिक न्यायाप्रमाणे हा शैक्षणिक न्याय द्यावा. कारण की सीबीएसईचा अभ्यासक्रमही थोडा डिफिकल्ट असतो, त्यामुळं त्यांना याचा लाभ पहिल्या सगळ्यात आधी द्यायला पाहिजे. जर आपण 2036चा विचार करत असाल, मिशन ऑलिम्पिक 2036चा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये याची वाढ व्हायला पाहिजे. क्रीडा खेळणाऱ्या खेळाडूंना आज या ठिकाणी हे मार्क्स मिळायला पाहिजे. किती दिवस आहे आंदोलन तुमचं, कधी आहे? आमचं आंदोलन आहे 23 तारखेपासून आहे. 23 तारखेपासून आम्ही सुरू करतोय. जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. तर त्यासाठी आम्ही कुठल्याही त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय. आणि आम्ही महाराष्ट्राच्या इतर खेळाडूंनाही आव्हान करतो की आपणही या आंदोलनात सहभागी व्हावं. कारण आपली कोचेसलाही करतो, पालकांनाही करतो की आपली मुलं सीबीएसईचे आहेत, आपले खेळाडू सीबीएसईचे आहेत, त्यांनाही न्याय मिळावा. त्यानंतर 5% आरक्षण होऊन 10% आरक्षण करावं. कारण की 2000 साली हे आरक्षण दिलं गेलं होतं. तर आता 26 वर्ष झाले, खेळाडूही वाढले, आरक्षण मात्र तेवढंच आहे. त्यामुळे याच्यात वाढ करण्यात यावी. अन्यथा स्पोर्ट्स आरक्षण हे ओपन पेक्षाही जास्त लागेल. कोणाला पत्रव्यवहार केला का आतापर्यंत तुम्ही? या संदर्भात आम्ही क्रीडा मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही, क्रीडा आयुक्त सगळ्यांसोबत पत्रव्यवहार झालेला आहे. तिथून काय रिप्लाय आलं का आपल्याला? नाही, ते कसल्याच प्रकारचे रिप्लाय आम्हाला मॅडम, आपण सांगितलं होतं आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च श्री छत्रपती पुरस्कार तुम्ही सन्मान म्हणून देता आणि काहीतरी इतर खेळाडूंपेक्षा मोठी कामगिरी केली म्हणून आम्हाला देता. मग आम्हाला नोकऱ्यांपासून वंचित करा. आणि ऑलिम्पिक मान्यता गेम आहे. आम्ही महाराष्ट्राचं नाव मोठं करावं याच्यासाठी लगातार 15 ते 20 वर्ष आम्ही लगातार ह्या महाराष्ट्रासाठी खेळलो. तर मग ह्या महाराष्ट्राचं धोरण का बदलत नाहीये आणि ह्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती पुरस्कार खेळाडूंना का डावलले जात आहे? हा माझा मंत्री महोदयांना विनंती आहे की आमच्या ह्या शिवछत्रपती पुरस्कार खेळाडूंचा हक आहे की आम्हाला न्याय मिळावा. आणि पुरस्कार खेळाडू हा या पुरस्काराचा सन्मान ठेवला जावा. ज्या यांनी आम्हाला सन्मानित केलं जातं त्या पद्धतीने आम्हाला महाराष्ट्रामध्ये मान मिळावा आणि आम्हाला रोजगार मिळावा, हीच आमची मंत्री महोदयांना विनंती आहे. क्रिकेटला नको तेवढं महत्व दिलं जात आहे आणि इतर खेळांना डावलं जात आहे. सर, आमचं एकच म्हणणं आहे की ऑलिम्पिक मध्ये अजूनही क्रिकेट नाहीये. आम्ही क्रिकेट बद्दल बोलत नाही आणि तो त्या खेळाच्या ठिकाणी आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याची स्वायत्त संस्था बीसीसीआय आहे आणि त्यांच्याकडं म्हणजे त्यांची ती शक्ती आहे. आमचं हे म्हणणं आहे की आमच्या जर 2036ची तुम्ही घोषणा केली आहे मिशन ऑलिम्पिकची, तर त्या ठिकाणी क्रिकेट प्रमाणेच आम्हाला एक त्या ठिकाणी प्राधान्य द्यावं, जेणेकरून जे आता आम्ही योजनेचं तुम्हाला सांगितलं त्या फार छोट्या आहेत, तुम्ही वाढू शकता. त्यामुळं आम्हाला एवढीच मागणी की ह्या तरी आता या आंदोलनाच्या माध्यमातून का होणार आपण मान्य कराव्या. आम्ही 2036चं कमिटमेंट करतोय कोच म्हणून ते तुम्हाला 100% भारताला ऑलिम्पिक मिळेल आम्ही देऊ, जर आमच्या ह्या मागण्या तुम्ही मान्य करत असाल. आपण परिषदेत म्हणाला की महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की क्रीडा मंत्री आपल्याला कधी खेळाडू लाभलेला नाही. ही मागणी आपण सरकारकडे करणार आहोत. आम्ही ती मागणी यापूर्वी पण केलेली आहे आणि आताही त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री ज्या आहेत त्यात आता क्रीडा खात्याच्या क्रीडा मंत्री आहेत आणि त्या एक महिला क्रीडा मंत्री आहेत सध्या आमच्यासाठी. त्यामुळं आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जवळपास 60% मागण्या तर महिलांसाठीच आहेत. त्यामुळं पहिली मागणी
जर त्यांनी आमची व्यवस्थित त्यांनी आम्हाला समजून घेतलं, विचारात नाही केलं, तर 100% त्याही काही क्रीडापेक्षा कमी होणार नाही. म्हणून आम्हाला मंत्र्यांचं सध्या एवढीच मागणी की त्यांनी आम्हाला आमच्या मागण्या मांडल्या. आपण कोणते खेळ घडवतात? आम्ही मार्शल आर्टचे खेळाडू बरोबर वुशू म्हणून गेम आहे, त्यामध्ये मी राष्ट्रीय प्रशिक्षक आहे आणि महिलांसाठी तो खेळ एकदम महत्वाचा आहे, कारण की बेटी बचाव बेटी पढाव हे जे भारत सरकारची योजना आहे त्या योजनेतून तो खेळ आहे. आणि आत्मरक्षण करणं आम्ही आमच्या मुलींना, ज्या महिला आहेत त्यांना शिकवतो, शिबिरं घेतो. थँक्यू.